अजितदादा पवार यांना साताऱ्यात बसणार मोठा झटका। रामराजे हातात तुतारी घेणार का? माझा कार्यकर्ता सुरक्षित नसेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल। शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासाठी देवच। राज्यात विधानसभा निवडणूक होण्यापूर्वीच फलटणमधील राजकारणामधून मोठी घडामोड समोर आली आहे। अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत। काल फलटण येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे। त्यामुळे साताऱ्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। अजितदादा पवारांना आणखीन एक धक्का बसणार अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पुढील निर्णय काय घ्यायचा असा सवाल केला, तेव्हा कार्यकर्त्यांमधून तुतारीसाठी जल्लोष झाला। रामराजे म्हणाले, मला काल काही चॅनलवाल्यांचे फोन आले, त्यांनी विचारलं तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालला आहात का? मला काय बोलायचं हे सुचना। ही चर्चा झाली नाही, ही चर्चा राज्यभर पसरली। कदाचित आपल्याच विरोधकांनी ही बातमी दिली असेल। मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेमध्ये कमळावर उभं राहता येईल असं त्यांना वाटत असेल, असा आरोपही रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना केला। अजितदादांच्याकडे जाण्याचा निर्णय पहिल्यांदा मी घेतला असेही नाईक निंबाळकर म्हणाले। रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, अजित पवार हे आक्रमक आहेत हे सगळ्यांना माहीत आहे। अमित शाह यांनी जिल्हा बँकेच्या 75ला येतो हे कबूल केले होते, परंतु कोर्टून फोन गेला आणि त्यांचं येणं रद्द झालं। हे असं होणार असेल तर आम्ही कोणाला विचारायचं असा सवालही रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना केला। मी शरद पवारांना देव मानतो, तेवढेच अजितदादांनाही मानतो। अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करून आपण निर्णय घेतला होता। माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदू आहे। केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घ्यायला तयार आहे, असंही यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले। या लोकांच्या विषयी कशाला आपण गटारात हात घालायचा हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी थांबवणार। मी अजितदादाला हे सगळं सांगणार आहे। अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। मी पवार साहेबांना आज तागात भेटलेलं नाही, कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांगा। ज्या माणसाने मला आमदार नसताना मंत्री केलं 2009ला, त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आम्हाला माहिती आहे। आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन। आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला की जो बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बिडी लागून द्या, परंतु रणजित नाईक निंबाळकराला कीड लागल्याशिवाय मी थांबणार नाही। आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर ह्या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही, एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे। काय वेळेस बाकी भारतीय जनता पार्टीचं मला फार मोठं कौतुक वाटतं की ज्या माणसाला आग टाकायचं आहे त्याला खासदारकीच्या पहिल्या यादीत त्यांनी डिक्लेअर करून टाकलं। म्हणजे आता समजायचं काय? असं सांगून टाकावं आम्हाला की बाबा इथं सर्वश्रेष्ठ नाईक निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर आहेत, त्यांच्या पुढे कोणाचं काही चालणार नाही। SP त्यांच्यासमोर वाकणार, इन्स्पेक्टर तर ते समोर आले तर त्यांना जुलाबच लागत आहेत, तर डोले पाटील कोण आणला आहे प्रांत त्यालाही जुलाब लागत आहेत, तहसीलदारही तसाच आहे। आपण कामच करायचं सोडून देऊ, आपल्याला काय करायचं ते आपण ठरवू, एकदा आम्हाला सांगून तरी टाका। कार्यकर्त्याला जर सरकारी अधिकाऱ्याच्या समोर जर मान मिळत नसेल आणि असं जर सांगितलं जाईल की वरनं आम्हाला वरिष्ठांचे फोन आले होते, वरिष्ठ कोण ते सांगायचंच नाही। म्हणजे पोलीस चौकीत आजही गेला तुम्ही, हे बोलणार नव्हतं खरं वाढदिवसाच्या दिवशी, काय त्या आगवण्याचं माझं काही प्रेम नाही। आगवण्याचं काय केलं? अहो लाज वाटते की आगवण्यासारख्या त्याचाच कार्यकर्त्याला 16 केसेस केलेत। त्याच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावर केस झाली, अजून एक आत्महत्या झाली, यांचं नाव घेतलं गेलं, तपासच नाही।
तर त्यांना सगळंच माफ असेल तर तसं एकदा सांगून टाका, हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही, तोपर्यंत तो कमळ आहे, आवरण कमळावर तुम्हाला मान्य करायचं असेल तर महायुती. अहो हे काय कशाची महायुती इथं? आता ह्याला करणार काय आपण? सत्तेत जाऊनही इलेक्शनमध्ये ही पद्धत जर होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही. आपल्याला, मला स्वतःला, मी पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काही भारतीय जनता पार्टीची भांडणं नाहीत. मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. अमित शहा साहेब आदरणीय आहेत. खरं सांगायचं तर सहकार कारखान्याचे इन्कम टॅक्स कोणी माफ केले असा जर प्रश्न विचारला तर बाळासाहेब अमित शहांनी केलेलं आहे. आपल्याला मान्यच करायला लागेल. काँग्रेसला जे जमलं नाही ते त्यांनी केलं. त्याचं कारण ते स्वतः अहमदाबाद जिल्हा बँकेचे संचालक होते. पण सोडून दिला. अरे अजितदादांच्याकडे जा, अजितदादांच्याकडे जा, तुतारीकडे जा, तुतारीकडे जा. मी तुम्हाला एक खरं सांगू का, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती. अगदी स्पष्ट सांगतो, हे आम्ही सगळेजण 9-10 जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो, मी हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही. माझ्या स्वतःवर वयाच्या 75व्या वर्षी हे आणि माणचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले होते. ही माझ्यावरची परिस्थिती. तेव्हा तर मला वाटतं मी सभापती होतो. राज्याच्या सभापतीला 8 टाकायची तयारी या दोघांची. सुदैवाने मला मानणारे 35 वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत, पोलिसातले अधिकारी आहेत, त्यांनी मला सावध केलं. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना फोन केला की साहेब हे काय चाललंय? आजही तेच झालं. 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली. रामराजे आज जाणार आहेत, हा आज जाणार आहेत, तो आज जाणार. हे कोण करते? या दमदाट्या आम्हाला थांबवणारच की नाही? का आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलोय का काय? आम्हाला वाटायला लागले. याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा. शरद पवार तर हे अत्युच्च पातळीवरचे नेते, त्यांना काय, मी काय बोलणार शरद पवार साहेबांना? म्हणजे मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.